नमस्कार. महाराष्ट्रातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जुनी पेन्शन योजनेचा OPS प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिले आहे. सध्याची परिस्थिती काय आहे? 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे शिक्षक विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त झाले होते, त्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नव्हती. सांख्यिकी: जवळपास 26,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. हे कर्मचारी 2005 पूर्वी कामावर रुजू झाले असूनही केवळ तांत्रिक कारणांमुळे या लाभापासून वंचित होते. इतर सरकारी विभागात 2005 पूर्वी रुजू झालेल्यांना हा लाभ मिळतोय, मग शिक्षकांनाच का नाही? हा मुख्य प्रश्न होता. नुकत्याच मंत्रालयात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. विजयसिंह माने आणि शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला त्यांनी खात्री दिली की शासन या मागणीवर सकारात्मक आहे. महत्त्वाचे मुद्दे: 1. संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश दिले आहेत. 2. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेसाठी निधीची तरतूद, फंड अलायकेशन केली जाईल. जुनी पेन्शन योजना केवळ पैसे नाहीत, तर निवृत्तीनंतरचे सामाजिक सुरक्षा कवच आहे. या निर्णयामुळे 26,000 कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे, कारण त्यांची अनेक वर्षांची न्याय्य मागणी आता पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहे. बजेट अधिवेशनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर ही तरतूद झाली तर महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील हा एक ऐतिहासिक निर्णय ठरेल. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे चॅनेल. धन्यवाद.